हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली. धागा मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हा हेअर बेल्ट कसा बनायचा ते बघूयात. तर सुरुवातीला इथं मी 4 प्ले उलन घेतलेलं आहे वर्धमानचं आणि 3.5 mm हुक घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपण मॅजिक रिंग घेऊयात आणि या मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. तर एक चेन घेतलेली आहे सुरुवातीला आणि नेक्स्ट एक सिंगल क्रोशे आणि अशाच प्रकारे 6 सिंगल क्रोशे आपल्याला इथं विणायचे आहेत. यानंतर मॅजिक रिंग बंद करून घ्यायची आहे आणि पहिल्या चेनवरती आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. यानंतर परत एक चेन घ्यायची आहे आणि त्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट चेनमध्ये प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे आपल्याला रिपीट करून घ्यायचा आहे. तर 6 सिंगल क्रोशेवरती 6 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत आणि तुम्ही इथे मार्कर वगैरे यूज करू शकता कन्फ्यूज होत असेल तर इथे प्रत्येक चेनवरती 6 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत आणि मी इथं बंद करून घेतलेला आहे दुसरा राऊंड. यानंतर परत एक चेन घ्यायची आहे आणि एक सिंगल क्रोशे त्या चेनमध्ये. तर हे असं आपल्याला रिपीट करायचं आहे प्रत्येक चेनमध्ये. तर इथे सुद्धा या राऊंडमध्ये सुद्धा आपण 6 सिंगल क्रोशे विणणार आहोत. यानंतर पहिल्या साखळीवरती जोडून आपण याला बंद करून घ्यायचं आहे. यानंतर परत एक चेन घ्यायची आहे आणि हा जो बेल्ट आहे आपण याच्यासाठी विणत आहोत आपण, तर हा असा लावून बघायचा आहे. जर थोडी साईज मोठी असेल तर तुम्ही जास्त हे करू शकता. तर ह्या बेल्टच्या साईजनुसार आपल्याला एवढं लांबपर्यंत आपण हे विणत जायचं आहे. तर इथं मी एवढं साईजचा विणलेला आहे. आपण बेल्टच्या साईजचा विणू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये आपल्याला हा बेल्ट सरकवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर सिंगल क्रोशे तुम्ही जर साईजनुसार बेल्टच्या कमी जास्त करू शकता. थिकनेसला मोठा असेल तर तुम्ही सिंगल क्रोशे थोडेसे वाढवू शकता 1-2. तर हे अशा प्रकारे आपण आतमध्ये याला सरकवून घ्यायचा आहे आणि हा जो शेवटचा भाग आहे याला आपण सिंगल क्रोशे घेऊयात पहिल्यांदा आणि एकत्र विणायचे आहेत. सिंगल क्रोशे कमी करायचे आहेत आणि याला असं शिवून घ्यायचं आहे इथे दोन्ही बाजूंना. यानंतर आपण फ्लावर बनवणार आहोत वरती लावण्यासाठी फूल. तर त्यासाठी एक स्लिप नॉट घेतली आणि 5 चेन घ्यायचे आहेत आणि त्याला पहिल्या चेनमध्ये जोडून रिंग तयार करून घ्यायची आहे. यानंतर 3 साखळ्या घेऊयात आणि मोठे खांब विणायचे आहेत इथे ट्रिपल क्रोशे. तर 2 वेळेला धागा घेतले सुईवरती आणि इथे मी ट्रिपल क्रोशे विणलेला आहे. परत एक ट्रिपल क्रोशे आणि यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि ही 3 साखळी खाली जी रिंग तयार केली आपण त्याच्यामध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायची आहे. परत 3 साखळ्या आणि परत ट्रिपल क्रोशे विणायचा आहे 2. तर हे असे आपल्याला रिपीट करून घ्यायचे आहेत. इथे या रिंगमध्ये
तर एकूण 5 पेटल्स आपल्याला फ्लावरचे बनवायचे आहेत. तर हा दुसरा ट्रिपल क्रोशे आणि परत 3 चेन्स घ्यायच्या आहेत आणि स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे खालती. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे फ्लावर विणायचं आहे. 3 चेन आणि ट्रिपल क्रोशे असं. तर विणून घेऊयात. तर इथे मी हे छोटंसं फ्लावर विणून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला हे पान विणायचं आहे. तर हे पान आपण 2 विणायचे आहेत. तर सुरुवातीला मी इथं स्लिप नॉट घेते आणि यानंतर 9 चेन्स विणायचे आहेत. आणि दुसऱ्या चेनपासून आपल्याला विणायला सुरुवात करायचं आहे. इथे तर इथे एक सिंगल क्रोशे, पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, त्यानंतर पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि परत पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे. तर एकूण 3 चेनमध्ये 3 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशे. तर एकूण 3 डबल क्रोशे 3 साखळ्यांमध्ये विणायचे आहेत. हा दुसरा डबल क्रोशे आणि हा तिसरा डबल क्रोशे. यानंतर ही जी लास्टची चेन आहे या चेनमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे विणायचे आहेत एकाच ठिकाणी एकाच चेनमध्ये. तर हा एक डबल क्रोशे, हा दुसरा डबल क्रोशे, परत अजून 2 डबल क्रोशे इथं विणायचे आहेत. आणि हा चौथा डबल क्रोशे. तर हे विणल्यानंतर परत या बाजूने आपल्याला हेच रिपीट करायचं आहे. तर या नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशे विणायचा आहे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. तर एकूण 3 डबल क्रोशे 3 साखळ्यांमध्ये परत विणायचे आहेत. हा दुसरा डबल क्रोशे आणि हा तिसरा डबल क्रोशे आपण विणूयात. यानंतर पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशे, तर इथे हा पहिला हाफ डबल क्रोशे, दुसरा हाफ डबल क्रोशे नेक्स्ट चेनमध्ये. यानंतर हा सिंगल क्रोशे घ्यायचा आहे पुढच्या चेनमध्ये. यानंतर लास्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशे आणि फर्स्ट चेनमध्ये आपण एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर हे आपलं पान विणून झालेलं आहे. तर असेच 2 पान आपल्याला विणून घ्यायचे आहेत. आणि हे अशा प्रकारे मी हे 2 पान आणि एक फूल विणून घेतलेलं आहे. आणि इथं आपल्याला हे ग्लू गननं लावून घ्यायचं आहे, चिकटवून घ्यायचं आहे याला. तर हे अशा प्रकारे मी लावते. तर इथं मी हे लावून घेतलेलं आहे आणि एक मोती लावलेला आहे फुलावरती ग्लू गननी. तर अशा प्रकारे आपण याला विणू शकतो. तर हा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. थँक्यू.